ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळतंय। आगीत होरपळल्यानं 2 जणांचा मृत्यूही झालाय। आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन जवानाचा यात मृत्यू झालाय। ठाणे महापालिकेच्या सुरक्षा रक्षकाचाही यात मृत्यू झालाय। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना ठाण्यामधल्या गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं। मात्र जी लोक आग विझवण्यासाठी गेले यात 2 जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय। ठाण्यातल्या गावदेवी भाजी मार्केटमधल्या आगीची ही दृश्य अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून। निकेश, ही आग नेमकी कशामुळे लागली आणि आग आटोक्यात आली आहे का? नक्कीच आग सध्या तरी आटोक्यात आल्याचं पाहायला मिळते। मात्र आग कशामुळे नेमकी लागली हे अद्याप देखील कळू शकलेलं नाहीये। मात्र यात महत्वाचं म्हणजे या आगीमध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। जे गावदेवी भाजी मार्केट आहे त्यातलं जे नौपाडा प्रभाग समिती त्याच्या अंतर्गत येते, त्यामध्ये एक सुरक्षा रक्षक होता काळू गाडेकर हो, याचा आणि एक अग्निशमन दलाचा आग विझवताना या दोघांचा मृत्यू जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। ह्या संपूर्ण आगीमध्ये जे काही भाजी मार्केट होतं किंवा त्याच्या आतमध्ये जे काही मोठे कपड्यांची छोटी मोठी दुकानं होती ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। संपूर्ण माल जो आहे तो जळून खाक झालेला आहे। आता सध्या तरी आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे। मात्र आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। बरं, धन्यवाद निकेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।